आपल्या जिव्हाळ्याचा वास्तविक पाहता आपल्या घाटावर तालुक्याची निर्मिती व्हावी आपल्या एवढ्या 2-3 सर्कलमध्ये अशी गेल्या अनेक दिवसापासूनची मागणी, परंतु शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय आणि अप्पर तहसील कार्यालय नेपरूड सारख्या ठिकाणी ठेवले. तर आमचा त्यांना विरोध नाही, परंतु ते आमच्या या पट्ट्यातील लिंबा गणेश मंडळ असेल, चौसाळा मंडळ असेल त्यांच्या सोयीचं नाही. कारण बीडमध्ये कसं आहे, सर्व शासकीय कामं कार्यालय बीडमध्ये आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, तहसील आहे आणि जर सर्व कामं एकाच ठिकाणी होतात. आता उद्या समजा एखाद्याचं पंचायत समितीमध्ये काम आहे आणि भूमी अभिलेखमध्ये काम आहे आणि तहसीलमध्ये काम आहे, तर त्याला एक तर बीडचे काम उरकून नेकनूरला जावं लागणार किंवा मग नेकनूरचे काम उरकून बीडला जावं लागणार आणि शक्यतो 3च्या नंतर शासकीय कार्यालयात अधिकारी भेटत नाही आणि नेकनूरला जर झालं तर बीडला सर्व कार्यालयात त्या ठिकाणी तलाट्यापासून ग्रामसेवकापासून सर्व अधिकारी कर्मचारी बीडला वास्तव्याला असतात आणि ते नेकनूरच्या अप्पर कार्यालयातले सर्व कर्मचारी सुद्धा बीडलाच वास्तव्याला राहणार. चौसाळ्याला कृषी मंडळ कार्यालय गेल्या 11 वर्षापासून कार्यान्वित आहे, पण ते धूळ खात पडले, तिथं कुणी फिरकत नाही महिना. अशीच परिस्थिती त्या कार्यालयाची होणार आहे, कारण बीडला सर्व काम असल्यामुळे लोक जातील. तर डॉक्टर साहेबांनी अतिशय रास्त मुद्दा काढलाय. ते वेळोवेळी वेगवेगळ्या मार्गाने आणि शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करतात. मी आमचं गाव आणि आमचा जो पलीकडचा पट्टा आहे तो सर्व तुम्ही लिंबा गणेशकर जो निर्णय घेतील त्याच्याशी, आणि माझं ह्याच्यामध्ये एक अजून मत आहे की चौसाळा नेकनूरचा गेल्या अनेक दिवसापासूनचा जो तालुक्याचा वाद आहे, तर अप्पर तहसील कार्यालय करायचेच तर मांजर सुब्यात करा, जेणेकरून आम्हाला बी सगळ्याला तिथले काम ओळखून बीडला जायला सोपं होईल, नेकनूरला बी सोपं आहे आणि चौसाळ्याच्या पट्टे म्हणजे तिन्हीकडून रस्ते येते. केलं तर एक तर मांजर सुब्यालाच करावं किंवा मग बीडला राहून द्यावं, असं मी एक या परिसरातील कार्यकर्ता म्हणून तुमच्याकडे भावना व्यक्त करतो. आणि डॉक्टर साहेबांनी जे ह्याला वाचा फोडली या मुद्द्याला, त्याबद्दल परिसरातील 60-70 गावाच्या वतीने त्यांचे या ठिकाणी मी कृतज्ञता व्यक्त करू.